शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पेरणी पद्धतीपेक्षा टोकन पद्धत नक्कीच फायदेशीर ठरते। मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला टोकन पद्धतीनं उडीद पिकाचं एकरी 13 ते 15 क्विंटल विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागवड करण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बेड पाडून घ्यायचे आहेत। बेड पाडण्यापूर्वी जमिनीला शेवटची पाळी मारण्या अगोदर 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या 1 ते 2 बॅग आपल्याला घ्यायच्या आहेत। त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार तुम्ही 20-20-013, 12-32-16, DAP 9-24-24, 10-26-26 तर ह्या खतांच्या ग्रेड पैकी अर्धी ते 1 बॅग घ्यायची आहे। आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसारच खतांचा वापर करायचा आहे। खत मिक्स केल्यानंतर शेतात समसमान फेकून टाकायचं आहे। त्यानंतर जमिनीला कुळवाची पाळी मारायची आहे। तर या पद्धतीनं आपल्या रानाची आपल्याला पूर्व मशागत करून घ्यायची आहे। उडीद पिकाची लागवड करण्यासाठी आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 3.5 फुटाचे बेड पाडून घ्यायचे आहेत। बेडवर आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्यानं 9 इंच अंतरावर एका ठिकाणी 3 ते 4 बिया टोकन करायच्या आहेत। बेडवर आपल्याला 2 वळी टोकन करायचे आहेत। बेडवरील 2 वळींमध्ये आपल्याला 1.5 ते 2.25 फुटाचा अंतर ठेवायचं आहे। तर एकरी आपल्याला 2 ते 2.5 किलो बियाण्याचा टोकन पद्धतीसाठी वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बेड मेकरनं 4 फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत। बेडवर ड्रीप अंतरून घ्यायचा आहे। योग्य पद्धतीनं बेड ओढून घ्यायचे आहे। बेडवर आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्यानं 11 इंच अंतरावर एका ठिकाणी 4 ते 5 बी टोकन करायचे आहेत। बेडवर आपल्याला 2 वळी टोकन करायचे आहेत। बेडवरील 2 वळींमध्ये 1.5 ते 2 फुटाचा अंतर आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आंतर मशागतीची कामं आपल्याला योग्य पद्धतीनं करता येतील। 2 टोकन यंत्र एकमेकांना जोडून देखील आपण उडीद पिकाची टोकन पद्धतीनं लागवड करू शकतो, जेणेकरून आपला वेळ वाचणार आहे। त्याच पद्धतीनं टोकनचं काम देखील लवकर होणार आहे। तर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 2 ते 2.5 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे। उडीद पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जून महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यापासून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच याची लागवड करायची आहे। शेतकरी मित्रांनो, उडीद पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं मार्गदर्शनामुळं आपल्या उडीद पिकाचं उत्पादन वाढण्यास आपल्याला नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं आणखी कोणत्या पिकांची आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे हे देखील मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून त्या पिकांचं टोकन पद्धतीने लागवड कशी करायची याबद्दलचे व्हिडिओ देखील आम्ही आपल्यासाठी बनवू। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।